कॉन्सन्ट्रेशन लेवल किती जबरदस्त असायला पाहिजे हे या तरबेजून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहिला बटाटा अचूकरित्या तिने टिपला आहे. यानंतर हा दुसरा बटाटा ती इथे चिरणार आहे. अगदी सहजरित्या दुसरा देखील बटाटा तिने इथे उडवला आहे. आणि खरंच या मुलींना पाहून मला असं वाटतंय कशा कापल्या असतील माना आमच्या बाजी प्रभूंनी त्या मुघलांच्या त्या दरीमध्ये. एक होते पण 1.25 लाखाशी लढले. चला जरा कापले माना. आणि यशस्वीरित्या 4ही बटाटे तिने इथे पेलवलेले आहेत. आणि सुंदररित्या हा पट्टा इथे फिरवताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय तीक्ष्ण नजर लागते हा पट्टा फिरवताना. यानंतर माराचा दुसरा हात. तुर्कीचा दुसरा हात घेऊन आलेली आहे तुमच्या समोर रिद्धी. आणि तितक्यात तेजरित्या ती इथे बाणा फिरवते. एक साधीशी काठी जरी आपण हातात फिरवत असलो ना ती पटकन मागे लागली तर तिथे जोरात दिसतं. त्यामुळे ह्या बाणा फिरवताना किती ताकद लागत असेल आणि मनाची तयारी किती लागत असेल याचा सर्वांनी आपण विचार करायला पाहिजे. पण एकदा जर शिवरायांचं नाव घेतलं आणि मनामध्ये ठरवलं तर कुठलाही खेळ असू दे तो अगदी सहज आणि सोपा होऊन जातो. आणि त्याचंच उदाहरण दाखवते तुम्हाला इथे रिद्धी. यानंतर आगीचा हाताला खेळ घेऊन येतोय मयुरेश. त्याच्या हातामध्ये स्ट्रेसिंग करत तो फिरवतोय बनाटी. ही बनाटी इतक्या तेजरित्या तो फिरवतो तुम्ही तर पाहू शकला असाल. आगीलाही न घाबरणारे मावळे आपल्या टीम मध्ये आहेत. माराचा तिसरा पट्टा घेऊन तुमच्या समोर आलाय तो आदित्य. शिवरायांचे हे चिमुकले मावळे. शिवरायांचा हा खेळ खरंच 4 पिढींपासून जपता येतं. गंगा वीस तालीम रोज रे खोज तारीफ करावी या तालमीची तितकंच कमी. सर्वप्रथम उस्ताद नानू शिंदे यांच्याकडून ही चालत आलेली परंपरा. त्यांच्या सोबतच वसंत बाळकृष्ण जागुष्टे वस्ताद यांनी ही परंपरा पुढे चालवली. त्यानंतर जनांद जागुष्टेंनी ही पुढे नेली. शिवराम सीताराम जागुष्टे वस्तादांकडून आपले प्रदीप काकांनी म्हणजेच प्रदीप शिवराम जागुष्टे काकांनी ही कला पुढे चालवायला सुरुवात केली. आणि आज त्यांचा मुलगा प्रथमेश जागुष्टे ही कला घेऊन पुढे चाललेला आहे. आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लहान मुलांना घेऊन हा आपल्या घराच्या समोर रोज या शिवकालीन वर्गाची खेळांची प्रॅक्टिस करत असतो, सराव करत असतो. आणि हेच चिमुकले मावळे घडवत असतो. जोरदार टाळ्या होऊन जातील या सगळ्याच मावळ्यांसाठी. क्या बात है, क्या बात है. सह्याद्रीच्या कडेकपारांनाही काम फुटेल अशी शिवगर्जना झाली पाहिजे. सह्याद्रीच्या कडेकपारांनाही काम फुटेल अशी शिवगर्जना झाली पाहिजे. अहो टाळ्यांचा कडकडाटही इतकाच झाला पाहिजे की डोंगर माथ्याला देखील काम फुटेल. पुन्हा एकदा तुमच्यासमोर आष्टा घेऊन येते पट्ट्याने. खरंच हे बटाटे कापण्याचा हुनर आम्ही हे बटाटे तुम्हाला यासाठी कापून दाखवतोय कारण तुम्हाला वाटत असेल ह्या पट्ट्याला धार नाही म्हणून ही मुलं सहज फिरवतायत. पण नाही, या पट्ट्यांना धार आहे. इतकी तीक्ष्ण धार आहे की जरी तो सहज फिरवला तरी तो
चामडी उधळून टाकेल, आपला हात बाजूला करून टाकेल आणि पायाखाली उडी मारून हा बटाटा चिरणं इतकंच साधं नाही आहे मित्रांनो. त्यासाठी शिवरायांचं काळीज असावं लागतं आणि त्याच काळजाने या शिवकन्या तुमच्या समोर बटाटा टाकते. जोरदार जबरदस्त धमाकेदार टाळ्या झाल्या पाहिजेत आजकासाठी. आता तुमच्या समोर हे जे शस्त्र दिसतंय त्याला आपण म्हणतो भाला. हा जो भाला आहे तो पायदळातला भाला नाहीये, हा भाला जो आहे तो घोडदळातला भाला आहे. म्हणजे पायदळातल्या भाल्यापेक्षा 2 फूट जरासा उंचीचा हा भाला आहे. वजनदार असा पूर्ण असा घातक 10 ते 15 फुटी हा भाला आहे. हा भाला उचलण्याचं तितकं कठीण आहे कारण 10 ते 15 किलो वजन या भाल्याचं आहे आणि तो फिरवणं तितकंच कठीण आहे. आणि हाच भाला घेऊन आपले मावळे समोरच्या मुघलांचा कोकणा बाहेर काढत असेल तर. आणि खरंच ही कला इथं आर्यने जबरदस्त संत झाले. जोरदार टाळ्या होत्या उद्या आर्यांसाठी. तिचा पहिला मान दाखवलाय तो रीतीने लाभाण्याचा काटा आणि तिचा हा फिरवण्याचा बाणा फिरवण्याचा वेग तुम्ही इथं पाहू शकता. आणि हा वेग जर आवडला असेल तर तितक्याच वेगाने तुम्ही टाळ्या देखील वाजवायचा आहे. तर शिवाजी महाराजांचे गणिती काव्य इतके जोरदार जबरदस्त चाल होते याचा आपण बरेच समोर प्रात्यक्षिक पाहू शकतो. आणि म्हणून म्हणतात जगणारे ते होते मावळे, जगणारे होते ते मावळे, जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून देखील रयतेची मायेनं काळजी घेणारा स्वराज्यातला प्रत्येक मावळा होता, स्वराज्यातला प्रत्येक मावळा होता. ही जबरदस्त अशी कळी फिरवताना मयुरेश आणि आदित्य याच्यानंतर ज्या पिढीचा वारसा जो कायमस्वरूपीमुळे देण्याचा मान ज्याने घेतलेला आहे तोच प्रथमेश, ज्याचा मी तुम्हाला मगापासून नाव ऐकवतोय, तो कापणार आहे कासेकाचा बटाटा. समजा जराशी जरी नजर चुकली तर त्या बटाट्या जोराची त्याची काच जाऊ शकते. पाहूया तितक्याच तर ना हा बटाटा इथं प्रथमेश उडवणार आहे का. होऊन जाऊन द्या मित्रांनो. खरंच बटाट्याचे छोटे तुकडे झालेले पण आपल्याला कळले नसतील. इतक्या जबरदस्त वेगाने हा स्वतः इथं फिरवला होता तो प्रथमेशने. त्यानंतर पाण्याचा महाराजा दुसरा हात घेऊन येते याची आवली. पहा ही चिमवली अवघ्या 9 वर्षांची असेल पण किती तरबेजीने आणि वेगाने हा बाणा इथे फिरवते. आज आपल्या समोर असलेल्या सगळ्या मुलांना प्रश्न पडला असेल की काय चाललंय हे आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अजूनही जिवंत आहे का. हो जिवंत आहे कारण माझ्या महाराष्ट्राचा आणि माझा शिवाचा हा इतिहास आहे. आणि हा इतिहास सरदारची मागे हसणारा इतिहास नाहीये. फक्त महाराष्ट्रात देशात नव्हे परदेशात जाऊन गाजलेला इतिहास असा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. त्यामुळे या इतिहासातील ही शिवून खाली कला जपण्याचा हा जो काही डाव इकडे काढलेला आहे. यानंतर लगेच शिक्षक समोर खिडकीचा दुसरा हात पट्ट्याने रीती सादर करते. एका हातामध्ये ढाल आणि दुसऱ्या हातामध्ये पट्टा. इतक्या जबरदस्त पद्धतीने वेगाने उडी मारून देखील हा पट्टा फिरवते.
या होमसामन्याच्या इकडे रीतीसाठी यानंतर टोचीचा पहिला हात पटकन सादर करते जुनाईचा कैशाळी. लहानपणापासून छत्रपती शिवराय दादोजी लोणचेवांच्या हाताखाली वाढले. त्यांनी शिकवलेली प्रत्येक युद्धकला डावपेच त्यांनी शिकवून घेतले. इतकंच नव्हे, स्वराज्य घडवण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी स्वतः काही हत्यारे घडवली. जड असणारी प्रत्येक हत्यार त्यांनी हलकी केली, भारेभार केली आणि आपल्या कविनी काव्यामध्ये वापरली. आणि म्हणूनच हे स्वराज्य घडवण्यासाठी त्यांना मदत झाली. याच्यानंतर तुमच्या समोर आलेली आहे की सोहरा महाराष्ट्राचा पहिला पत्ता साधने करते. क्या बात आहे. हे सर्व झालं युद्धातले सगळे शस्त्र. अहो पण जंगलात पायवाटत चालताना देखील त्यांच्या हातात शस्त्र होती, परंतु ती शस्त्र आहेत असं कोणाला वाटायचंच नाही. आता तुमच्या समोर येऊन आलेली गोष्टी शिवकन्या तिच्या हातामध्ये जे आहेत ना मोठं कळशी आणि खरं तर जबरदस्त तिने ही काकडी तिथे कापलेली आहे, सहज कापलेली आहे. तुम्हाला वाटत असेल आता भरतीची धार इतकी आहे की सहज डोळ्यावर कापली, तर नाही. हा आहे हातावरचा कंट्रोल. फक्त काकडी कापून हात कसा मागे आणता येईल या तरबेतीत शिकली गेलेली ही कला तुमच्या समोर सादर केलेली दिसते. नगर समाजामध्ये सहजरित्या पाळलं जाणार हे हत्यार होतं, ज्याला आपण कौशी असं म्हणतो. कौशी म्हणजे साधारणशी फुलडाईसारखी दिसणारी बारीक पात्याची आपलं हे हत्यार आहे. त्याच्यानंतर आपल्या या गंगा विस्तारिता सगळ्यात छोटा मावळा रुद्र हा खिडकी फिरवतोय आणि त्याचं कॉन्फिडन्स ओळखला का दादा त्याच्या समोर उभा आहे. त्याने त्याला फक्त इतकं सांगितलंय ही खिडकी मला लागली नाही पाहिजे. तेवढी तीक्ष्ण नजरेने त्याने ही खिडकी फिरवलेली आहे. खुशीचा दुसरा हात पट्ट्याने साजरे करतोय तो महिलेश. खरंच हिंदूने सादर केलेल्या कलेनंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या लहान वयात पण ही कला शिकता आली असेल का? उदास नाही, माझ्या छत्रपती शिवरायांनी सोळाव्याची कोणाची शपथ घेतली, कारण लहानपणापासूनच त्यांनी या कलेमध्ये स्वतःला पारंगत करून घेतलं होतं. आणि 16व्या वर्षी ज्या वर्षामध्ये आम्ही कॉलेजला जातो, शाळेमध्ये जातो, आम्हाला अभ्यासातलं काही धडे येत नाही, त्या वर्षामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. त्याच्यानंतर विचारतो सादर करते तो बाणा खिडकीचा हा पहिला हात तिथे सादर करते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोघींसाठी. आता तुमच्या समोर सादर करते रीती बैठकीचा पहिला हात. म्हणजेच काय, खाली बसून जो हात फिरवला जातो, जी फिरकी दाखवली जाते त्याला आपण बैठकीचा पहिला हात म्हणतो. तुम्ही तिच्या हातामध्ये जो बाणा पाहताय, खरंच तर तिच्या हातामध्ये जो बाणा आहे त्याला 3 चेंडू बांधलेले आहेत. वरच्या टोकावरती एक, खालच्या टोकावरती एक आणि हाताची मूठ जिथे आहे त्यावरती एक. आता हे खेळ दाखवण्यासाठी तुमच्या समोर हा जो बाणा फिरवला जातोय तो आहे काठीचा बाणा, परंतु युद्धामध्ये हा बाणा संपूर्ण लोखंडाचा वापरला जातो आणि या वजनात या बाणाचं वजन जवळजवळ 15 ते 20 किलो असतं आणि हा 20 किलोचा बाणा मावळे सहज हातामधून भिरकावून लावायचे. इतकी जबरदस्त अशी कला ही आपली होती. याच्यानंतर हा फिरवणार आहे डोक्यावरून गोळा चैत्राने. असंच काहीच हत्यार तुम्हाला दिसलं असेल बाहुबली चित्रपटामध्ये, ज्यावेळी
भल्लाल देव आपली गदा फेकतो आणि त्याच्या गदेतून साखळी जाते. त्या हत्याराची प्रेरणा याच गोळ्या हत्याराकडून घेतली होती. आणि आताच्या चित्रपटांमध्ये ही जी काही आधुनिकता दाखवली गेली आहे ती सगळी इतिहासांमधून उतरवली गेलेली आहे. त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. आणि हा आगीने धगधगणारा गोळा सहजरित्या चैत्राली इथे फिरवताना तुम्हाला दिसते. चेहऱ्यावरती कोणतीही शिकंज नाहीये, कोणतीही भीती नाहीये. आणि या शिवकालीन मैदानी खेळासाठी आपले पंचायत बोरुकर सरांनी 1000 रुपयांचा मार्गदर्शन दिलेला आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरंच असा शिवभक्त असावा त्यावेळी शिवरायांचा प्रताप पाहावा आणि तिथे ओतपूर न जाता स्वतःला त्यांचा मावळा समजावा आणि अशी बक्षिसं द्यावीत. मी मनापासून त्यांना मानाचा मुजरा करतो आणि अशा बक्षिसांसाठी मनापासून आभार मानतो. याच्यानंतर आर्यन तुमच्या समोर हा गोळा फिरवून दाखवणार आहे. बघणाऱ्या आधीमधून हा प्रवाह बाहेर काढताना आर्यन तोंडामधून रॉकेल फेकणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. जरासा जरी तुमचा हात चुकला तर तिचा पूर्ण आग पुन्हा तोंडापर्यंत येऊ शकते. त्याच्यासाठी लागतो तो विशिष्ट सराव आणि विशिष्ट तरबेजीने ही कला सादर करण्याची वृत्ती. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आर्यनसाठी. याच्यानंतर तुमच्या समोर मयुरेश हातावरची उडी दाखवणार आहे. याच गोळ्याने जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्याच्या या कलेसाठी. पायामध्ये अडकला गोळा तरीही तो आगीला नाही घाबरला. आपल्याला जर जराची जरी आग जवळ आली तरी पण अरे बापरे काय करू असं आपलं होतंय. परंतु हा सरावाचा प्रभाव आहे. हा शिवाजी महाराजांचा खेळाचा प्रभाव आहे. काहीही वाटत नाही. अगदी निडर होऊन आपण हा खेळ खेळू शकतो. असा हा शिवकालीन मैदानी खेळ आहे. या सगळ्या योद्ध्यांसाठी मावळ्यांसाठी याच्यानंतर आपले हळूहळू खेळ हे थरारक होत जाणार आहेत. आणि खरोखर युद्धकलेमध्ये जे काही खेळ दाखवले होते त्या खेळांचे आपण प्रात्यक्षिक हळूहळू दाखवणार आहोत. खरंच सगळ्या या लहान लहान मुलांना आणि मावळ्यांना माझी मनापासून विनंती आहे हे खेळ बघून घ्या, पाहून घ्या, आत्मसात करून घ्या आणि जेव्हा कधी वाटेल शिवरायांचा हा इतिहास पुढे न्यावाचा त्यावेळी नक्कीच गंगावीस तालमीतल्या या प्रथमेश नादाला पूर्ण करा. पट्ट्यावरून पट्ट्याचा आवाज काढत आग फिरवताना तुम्हाला इथे दिसतोय मयुरेश. आणि या जबरदस्त अशा शिवकालीन खेळांसाठी नेहाताई माने यांच्याकडून 2000 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नेहा मॅडम यांच्यासाठी. खरंच अशी याच्यानंतर तिघात कोडं सादर करणार आहेत आष्का, रिद्धी आणि स्वरा. पट्ट्याने जरा जरी हे कोडं सोडवताना चुकले, इकडून तिकडे झाले तर मगाशी आपण या पट्ट्याची धार पाहिलीच आहे. सहज हाताची चामडी घेऊन जाऊ शकतात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या तिन्ही शिवकन्यांसाठी. आणि खरंच या तिन्ही शिवकन्यांसाठी माते समान असणाऱ्या नेहाताई यांनी हे 2000 रुपयाचं पारितोषिक यासाठी दिलं होतं. ते खरंच इतकं मनापासून दिलं होतं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम म्हणून दिलं होतं. मी त्याचे मनापासून आभार मानतो. उजव्या बाजूला मागे येऊन मला भेटायचंय. सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा एकदा वृत्त तुम्हाला दिसतोय निडर अवस्थेमध्ये फिरकी फिरवताना दादाच्या खांद्यावरती अगदी सहजरित्या
डोळ्यामध्ये तेज घेऊन अंगार घेऊन ही फिरकी फिरवताना एक विशिष्ट सूचना असेल यापुढे सादर होणाऱ्या कार्यक्रमातील मुलांसाठी, शाळेच्या मुलांसाठी, की यापुढे सादर होणाऱ्या कार्यक्रमातील शाळेच्या मुलांसाठी विशिष्ट सूचना असेल ते त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला सरांशी संपर्क साधायचा आहे. याच्यानंतर तुम्हाला मयुरेश दिसणार आहे अधोटी खालचा बटाटा कापताना. जर मयुरेशचा अंदाज चुकला तर आज प्रथमेश दादाची मान उडाली असं समजायचं. पाहूया वस्तादांच्या तालमीखाली तेवढे जबरदस्त असे सराव याने केलाय का. आता अगदी जबरदस्त रीतीने इथे हा बटाटा कापलेला आहे. एकदा जोरदार होऊन जाऊ द्या आता. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. यानंतर लगेच तुमच्या समोर दिसतोय तो आदित्य. घेऊन हातामध्ये तलवार. तलवारीचा हा पहिला हात तुम्हाला इथे दाखवतोय आदित्य सुंदरीचा फिरवताना. याच त्या तलवारी होता, याच प्रकारच्या त्या तलवारी होत्या ज्या मावळ्यांनी आपल्या स्वराज्यासाठी फिरवल्या होत्या. याच प्रकारच्या त्या तलवारी होत्या ज्या तलवारींनी आपल्या मावळ्यांनी मुघलांचं रक्त सांडलं होतं. आपले नगरसेवक, आपले सर्वांचे लाडके माननीय वैभव पवार सरांनी या शिवकालीन खेळासाठी 1100 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. जो नाटळे उजवतात त्याच्यासाठी. खरंच आमचे वैभव दादा शिवभक्त का आहेत याचा नजराना तुम्हाला तर पाहायला मिळतोय. शिवभक्त खेळ जिथे रंगेल तिथे ते पहिले हजर असतील आणि हजर नुसते राहणार नाही. जो खेळ रंगवतोय त्याला उत्तेजना देतील अशा बक्षिसांनी. खरंच वैभव दादा तुमचं मनापासून आभार. महाराजा पहिला पट्टा पुन्हा एकदा फिरवते शहरात तुमच्या समोर. हा पट्टा जरी एकसारखा असला तरी तो फिरवण्याचे हात जे आहेत ते वेगवेगळे आहेत. ही युद्धनीती आहे, हा युद्धाचा अभ्यास आहे. हा अभ्यास जसा आपण पहिली, दुसरी, तिसरी, चौथी या पद्धतीने युद्धानुसार आपण शाळेचा अभ्यास शिकतो त्याप्रमाणे शस्त्रांचा अभ्यास देखील. पहिला हात, दुसरा हात, तिसरा हात, माळाचा पहिला, दर्शनाचा पहिला अशा प्रकारचे हे हात असतात आणि त्या पद्धतीने आपल्याला हे हात पुढे न्यावे लागतात. ते दाखवण्याचा आणि सादर करण्याचा प्रयत्न करतो. आता तुमच्या समोर निरंजनाची कसरत दाखवतोय आपण. बट्ट्याचा हा पुढचा चौथा हात दाखवताना तुमच्या समोर मध्ये दिसतोय. हा पारंगत आहे आपला मावळा. नैतिक असं म्हणतात. निरंजनाचा हा खेळ तुमच्या समोर तो दाखवतोय. पहा केवढा चिमुकला आहे. वय वर्ष फक्त 14 आणि या 14व्या वर्षात हा निरंजनाचा अतिशय उत्तम असा खेळ तो इथं तुम्हाला सर्वांना दाखवतोय. आपली दृष्टी एकचित्त असणं फार गरजेचं आहे.
मला इथे तुम्हाला दिसतोय नक्कीच जोरदार टाळ्यांची साथ द्या त्याला हे पूर्ण कवडे सुटापर्यंत याच्यानंतर आपले जुने मावळे कंदावीस तालुक्यातले तात्या लाड हे तुमच्या समोर आलेले आहेत आणि पाण्याचा एक उत्तम असा हात समोर हे दर्शवत आहेत कितीही कोणी अडवायला आलं तरी फक्त शिवरायांचंच गाणं गाईल कितीही कोणी अडवायला आलं तरी फक्त शिवरायांचंच गाणं गाईल अहो टाकून टाकली तरी चालेल माझा तुमच्या जन्मात देखील शिवरायांच्या भावना म्हणून जन्माला येईल तुमच्या जन्मात देखील शिवरायांचा भावना म्हणून जन्माला येईल उत्कृष्टपणे आपल्या लाडदादांनी बऱ्याच दिवसानंतर हा गाण्याचं शिवरायांचे मानाचं केलं या सर्व लहान लहान मुलांना बघून त्यांना वाटतं की हा मी गाणं फिरवावा आणि त्यांनी सुंदर समाधीने ते केलं याच्यानंतर आणि पुन्हा एकदा प्रसिद्ध हा सुंदर नमुना तुमच्या समोर दाखवायला मिळाला प्रत्येक भागाचा कुणाचा मानेवरचा कुणाचा पोटावरचा हा शुभ नेम आदित्य इथे धरतोय का हे आपल्याला पाहायचं आहे मानेवरची काकडे फुलीच्या काकड्याने जोर मोठाले होत जाऊ द्या पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो ही पैशी सांगतोय ती काकडी सहज चांगली जाणार नाही तुम्ही एका घरी कोणी का येतं नाही प्रत्येकीने करून बघायची माहिती आहे कारण यासाठी खूप साऱ्या चांगली काही सवारीची गरज नसते ही भरती खूप कर्तव्यामध्ये ठेवावी लागते त्यामुळे आपल्याला ते खेळ घेऊ शकतात श्री भवानी कलवाई घेऊन तुमच्या समोर आलेली आहे चैत्राली शिवकन्या आणि खरंच त्या पद्धतीने नाका जिजाऊंनी ही तलवार भिजवली असेल त्याप्रमाणे महाराणी ताराराणींनी ही तलवार गमावली असेल त्याप्रमाणे तलवारीचा हा पहिला हात सादरीत केलेला आहे शैलवाडीने यानंतर पंट्याचे पंट्याचा कोणा इथे सोडवणार आहे आशा प्रथमेश दादा आणि आशुका एकत्रितरित्या या कोणाला सुरुवात करतायत प्रथमेशच्या पाठीवरती उभी आहे ती आशुका छोटीशी शिवकन्या शिवरायांचं नाव काळजामध्ये ठेवून या सोहळ्याला सुरुवात करते सत्ता जरा जरी फिरवताना निघाला तरी आपल्या पायांचा रक्त काढू शकतो आणि त्याच प्रयत्नातून हे कोण पुरस्कार करताना दिसता दोन्ही मावळे दोन टाळ्यांची साथ मिळून जाऊ द्या तर या कोण्याला कारण या पट्ट्याची धार आपण मगाशी पाहिली आहे
सहजरित्या मंडळातील एक टाकून गेला आहे आणि जर हे कोडच चुकलं आणि हा नेम चुकला तर हे कोड किती महागात पडू शकतं याचं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. पण तरी देखील हा तालमीचा भाग आहे, सरावाचा भाग आहे. जाऊ द्या शिव करण्यासाठी ताऱ्यांचा शिक्षकांचा आणि आरडाओरडांचा आवाज इतका जोरात आहे. आपल्याला तिसरी रुपये सगळ्या आपल्याला मिळणार आहेत. यानंतर तुमच्या समोर घेऊन आलेले आहेत सेंट्रली आणि जोड काठी. यानंतर पाहिल्यानंतर असं वाटतंय की जगणं होतं स्वराच्या मध्ये जगणं आणि त्या स्वराच्या मध्ये जगणं कठीण होतं आणि तिथे हे मावळे लढत होते. सोन तुकडे आर्यनने केलेले आहेत या पट्ट्याने अचूकरित्या मधोमध हा पन्नाडा त्यांनी कापला आहे आणि काहीसा असाच गनिमांचा गळा चिरला असेल एका माझ्या राजांनी असं हळूहळू मनामध्ये येऊ लागतं या आवळ्यांना पाहुल्यानंतर. यानंतर डोक्याने सहजरित्या नारळ झोडण्याचं काम आणि ते पुढच्या नावांच्या समोर करणार आहे. याच्यानंतर पुन्हा एकदा बाणा फिरवून असेल समोर आठला आणि बाणाचा हा पुढचा हात असेल. हळूहळू त्यांचा हात कसे कठीण होत जात आहे याचं उत्तम उदाहरण तुम्ही ते पाहू शकता. मगाचा हात जर लक्षात असेल तर मगाच्या बैठकीच्या हाताचा हा दुसरा हात आहे. मगाचा थोडासा साधा होता, आता यांच्यामध्ये दोन हात असलेले विसरले आहे. यानंतर पुन्हा एकदा रितेश लाड शिवरायाचं एक बच्चा मावळ आपली कला सादर करण्यासाठी इथे आलेला आहे. संगीत चालवीत शिकलेला हा कलाकार आहे. आपलं काम आटपून जितक्या लवकरात लवकर त्याला इथे येता येईल तितक्या लवकरात लवकर तो इथे आलाय आणि आता दाखवतोय की या चालवीत मी किती चालवेल आहे. समाजरित्या लगेच दोन तुकडे केलेले आहेत पण त्याचे एक भाव दोन तुकडे अशा पद्धतीने हे मावळे इथे हा पत्ता फिरवता आहेत. खरंच मला जरासा अंदाज लावायचा वाटतो माझी निघूनचा आठवण काढावी वाटते त्यांची. अहो एकटे होते ते 1.25 लाखांची लढले. दोन्ही हातामध्ये 2 दानपट्टे होते. मनामध्ये शिवरायांचं नाव होतं आणि फक्त एकच जिद्द होती. महाराज जोपर्यंत गडावर पोहोचत नाही तोपर्यंत ही खिंड मला लढवायची आहे. ही एकच फक्त मनामध्ये जिद्द होती. दुसरा कोणताही विचार नव्हता. आणि एकट्या त्या मावळ्याने त्या दैवताने आमच्या छत्रपती शिवरायांचा जीव स्वतःचा जीव ओक्यात टाकून वाचवला होता. खरंच हे सुरक्षित मावळे होते म्हणून छत्रपती शिवराय हे राजे झाले आणि कधीच ते त्यांच्या मावळ्यांना विसरले नाहीत. पदोपदी आपल्या मावळ्यांची आठवण ते काढत राहिले. प्रत्येक वेळी मनामध्ये आणि ओठांमध्ये जगदंब नाव घेत राहिले आणि आपल्या स्वराज्यासाठी जे काही करता येईल ते निस्वार्थपणे करत राहिले. रोहित आणि ओम ही फिरकी सुंदररित्या फिरवताना तुम्हाला इथे दिसले. हे चिमुकले आपले नवीन तालमीतले सभासद आहेत आणि इतक्या सुंदररित्या हे तालीम करतात.
आता तुमच्या समोर सादर होते की लाठी काठी मयुरेश आणि आदित्य मोठी जोड काठी म्हणतात याला लोकाला प्रकारे ते सादर करतायत. कोणतंही शस्त्र तालमीत वापरण्याआधी या काठीमध्ये पारंगत व्हायला लागतं. ही जोड काठी ही लाठी काठी शिकायला लागते. त्यानंतरच शस्त्रांचा अभ्यास सुरू होतो. कारण छोट्यात छोटी पण इजा जरी झाली तरी स्वराज्याचा मावळा गमावू शकतो याची भीती महाराजांच्या मनामध्ये कायम होती. म्हणून त्यांनी युद्ध कलेचा एक अभ्यासक्रम योग्यरित्या तयार केला होता. आणि म्हणूनच गनिमिकावर असायला हे मावळे दरवेळी खरे ठरत होते. सांस्कृतिक कार्यक्रमातील विद्यार्थ्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला पनावजी मॅडम आहेत त्यांना भेटायचं आहे. सांस्कृतिक कार्यक्रमातील विद्यार्थी तुम्ही स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन पनावजी मॅडम यांना भेटायचं आहे. जबरदस्त मावळे आपले हर हुनरी खेळ तुम्हाला दाखवतायत. आता थोडासा तरबेजीचा खेळ आम्ही आमच्या तालमीमध्ये याला वाघ उडी म्हणतो. कारण वाघ सुद्धा ज्या आगीला घाबरतो त्या वाघा सारखा आमचा मावळा या आगीच्या रिंग मधून उडी मारणार आहे. खरंच इतकी मजा येते आजचा हा कार्यक्रम बघताना. तितकीच मजा येणार आहे उद्याच्या शोभायात्रेमध्ये. उद्या सायंकाळी ठीक 4 वाजता येथून शोभायात्रा निघणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींना मावळ्यांना आणि शिवकन्या विनंती असेल की ठीक 4 वाजता या शोभायात्रेमध्ये उद्या सहभागी व्हायचं आहे. उद्या मराठा फाउंडेशन आयोजित शिवजयंती उत्सव 2025 मधली ही शोभायात्रा आपल्या या स्थळावरून निघणार आहे. आणि महिलांसाठी खास 10 या वाघासाठी या वाघाने सुंदररित्या उडी इथे आणलेली आहे. या आगीचा रिंग मधून पुन्हा एकदा हा खेळ त्याने तरबेजीने इथे दाखवला आहे. खरंच या आगीची लपेट साधी नाही आहे. थोडस जवळ जरी आलं तरी त्याची झळ इतकी जोरात लागते तर त्यामधून उडी मारणं किती कठीण असू शकतं याचा अंदाज आपण लावायला हवा. उद्या ठीक 4 वाजता उद्या ठीक 4 वाजता शोभायात्रा निघणार आहे आपल्या इथून. तर त्या शोभायात्रेमध्ये सर्व शिवप्रेमींनी सहभागी व्हायचं आहे. आणि महिलांसाठी खास 10 पैठणी लकी ड्रॉ स्वरूपात आपण उद्याच्या शोभायात्रेमध्ये ठेवले आहेत. त्यामुळे या लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि सोबतच महाराजांच्या या शोभायात्रामध्ये सर्व शिवप्रेमींनी सहभागी व्हायचं आहे. गंगा विस्तारी ओझरे खुर्द शिवकालीन मर्दानी खेळ 1930 पासून सुरू होत आलेली यांची ही परंपरा. आणि या परंपरेअंतर्गत जमलेली या मुलांनी हे खेळ खरंच महाराजांचे हे मावळे आजही इतक्याच जोरात इतक्याच आत्मविश्वासाने या स्वराज्यामध्ये वावरत आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा काचे खालचा बटाटा उडवताना तुम्हाला दिसेल इथे आर्यन. ही प्रात्यक्षिका यासाठी दाखवतोय कारण आपल्याला समजावं की हे खेळ शिकल्यानंतर आपल्यामध्ये आपली नजर आपली दृष्टी किती तीक्ष्ण होते, आपले विचार किती तीक्ष्ण होतात. याच्यामध्ये कोणालाही इजा करण्याचा हेतू आपला नाहीये किंवा स्वतः मोठं साबित करण्याचा हेतू इथे नाहीये. हा खेळ खेळल्यानंतर आपण किती तरबेज होऊ शकतो हे दाखवण्यासाठी आपण हा खेळ दाखवतोय. आणि बटाट्यांचे तुकडे तुम्हाला इथे करून दाखवतो तो आर्यन. जाऊ द्या तर या खेळासाठी अचूकरित्या आर्यनने हे बटाटे इथे शिरलेले आहेत.
खरंच गंगावीस तालमीमध्ये लहानपणापासून हा सराव करत असणारा आर्यन ज्यावेळी लहानपणापासून इतका सराव करतो त्यावेळी हा मटाडा कापण्यासाठी तरबेज होऊ शकतो। त्यामुळे घरी जाऊन कुठल्याही लहान मुलांनी हे प्रात्यक्षिक करण्याचं धाडस करू नये यासाठी तुम्हाला प्रचंड सरावाची गरज आहे। त्यामुळे कळकळीची विनंती असेल लहान मुलांना कोणीही घरी जाऊन यातलं एकही प्रात्यक्षिक करण्याचं धाडस करायचं नाही आहे। तुम्हाला ही प्रात्यक्षिक करायची आहेत गंगावीस तालमीमधले आपले उस्ताद आहेत त्यांच्याकडे या प्रशिक्षण घ्या त्यानंतर तुम्ही अगदी सहजरित्या हे खेळ करू शकता। यानंतर पुढच्या खेळात तुम्हाला चैत्री दाखवणार आहे की एका रांगेतले हे 5 बटाटे एक एक करून आपल्याला कसे चिरायचे आहेत ते इतक्या जवळ ठेवले तरी देखील अचूक एक एक बटाटा इथे साधायचा आहे। तीक्ष्ण नजरा लागते या खेळासाठी आणि अचूक असा प्रयत्न इथे सरांनी सादर केलाय। आता आदित्य तुमच्या समोर सादर करतोय दाखवतोय एक कला आणि एक हत्यार ज्याला आपण म्हणतो बाज। मूलतः हे हत्यार आहे पंजाब मधलं आणि हे बाज फिरवताना अत्यंत अचूकरित्या आपला हात फिरवावा लागतो। आता या बाजामध्ये आपण फक्त इथे प्रात्यक्षिक दाखवणे म्हणून प्लास्टिकचे बॉल्स लावलेले आहेत परंतु जो ओरिजिनल बाज आपण म्हणतो कलाखुला बाज आपण म्हणतो त्याला लोखंडाचे गोळे आणि पुढे तोडदार कटर लावलेले असतात। बाज या हत्यारांमधील खेळ इतके सोपे नाही आहे अत्यंत कठीण आहे हा बाज फिरवणं। सहज एका 2 फेरीमध्ये हा गोल फिरू लागत नाही त्याला अचूकरित्या अचूक दिशेमध्ये फिरवला तरच तो गोल फिरायला लागतो आणि अशा रीतीने हा अचूकरित्या सफल झालेला आहे। मयुरेश बाज फिरवायला जोरदार टाळ्या होत होत्या त्याच्यासाठी खरंच खूप जास्त सराव लागतो हा बाज फिरवण्यासाठी आणि ही मुलं शिकतायत तिथे हा बाज फिरवणं। बघूया प्रथमेश दादा तितकाच सुंदररित्या झेल घेतोय का जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुंदररित्या झेल घेतलेली आहे पाचची। प्रथमेश दादा हा पाच अतिशय उत्कृष्टरित्या फिरवू शकतो कारण लहानपणापासून तो इथे पाच फिरवतोय। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या खेळाडूंसाठी एखादा प्रयत्न असो पण राहू शकतो परंतु त्यावर आपल्याला समजून जायला लागेल की आपल्याला सरावाची किती गरज आहे नजर तीक्ष्ण असणं किती गरजेचं आहे। उद्या सायंकाळी ठीक 4 वाजता आपल्या या मैदानातून छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा निघणार आहे। तरी सर्व शिवप्रेमींना पुन्हा एकदा विनंती करतो की ठीक 4 वाजता आपण सर्वांनी इथे या शोभायात्रेसाठी हजेरी लावायची आहे आणि शोभायात्रामध्ये सहभागी व्हायचं आहे। खास महिलांसाठी 10 पैठणी लकीच्या स्वरूपात आपण उद्या ठेवलेल्या आहेत। पुन्हा एकदा मयुरेश तुम्हाला हा पट्टा अतिशय वेगाने फिरवताना दिसतोय। हा वेग साधणं खरंच साधी गोष्ट नाही आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या मयुरेशसाठी या मावळ्यासाठी। आज अनेक महिन्यांच्या सरावानंतर तो हा पट्टा इथे फिरवू शकतोय।
शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. या मावळ्यांना माझा त्रिवार मुजरा जो हा खेळ आमच्या या देवरुखातल्या या प्रारंभामध्ये सादर करतायत. कारण की आज माझ्या देवरुखामधील प्रत्येक शिवप्रेमींना समजून जाईल की ही शिवकालीन कला अजूनही जिवंत आहे. आणि पुन्हा एकदा खरंच मला त्यांचे आभार मानायचे वाटत आहेत की ते आपल्या समोर येत आहेत आणि असे खेळ दाखवत आहेत. त्यामुळे महाराजांची ही कला अजूनही सादर नाही साजरी होते याची अनुभूती आम्हाला होते. याच्या नंतर पट्ट्यातील हात दाखवतात तुम्हाला चैत्राली आणि आदित्य. याला म्हणतो आपण भेटीचा हात. यानंतर याच्यानंतर पेंटा घोडा आणि त्याची ही बनाटी मयुरेशच्या समोर फिरवून दाखवणार आहे. जरा या मावळ्यांना उत्तेजना देऊया, काळ्यांची साथ देऊया पूर्ण ही बनाटी फिरवेपर्यंत. कारण की हा थोडासा परबेजीचा खेळ आहे, बॅलन्सचा खेळ आहे. यानंतर शाळेतील महाविद्यालयातील मुलं शिवकालीन प्रताप छत्रपती शिवरायांचा प्रताप दाखवणारा कार्यक्रम दर्शवणारा कार्यक्रम इथे सादर करणार आहेत. आणि उद्या संध्याकाळी ठीक 4 वाजता आपल्या इथून मैदानातून शोभायात्रा निघेल. त्या शोभायात्रेमध्ये सर्व शिवप्रेमींनी आपली हजेरी पंचबाईची आम्ही यानंतर सादर होते तुमच्याकडे चौघांमध्ये बनाटी आष्कारी भियावणी आणि स्वरा सुंदरीच्या बनाटी फिरवता येतात. पहा किती सरबेजीने बनाटी या फिरवता येतात. चौघी देखील एकमेकाच्या जवळ येऊन जाता येतात, परंतु एकमेकाची बनाटी एकमेकांना स्पर्श न करत आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ ते या कलेकडे. कुटुंब बॉक्स समोर ठेवलेले आहे. त्यामध्ये महिलांचा बॉक्स वेगळा आहे, लहान मुलांचा बॉक्स वेगळा आहे. वाजून टाका, आपल्या बॉक्स मध्ये झोपून टाका. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी स्टँडच्या उजव्या बाजूला यायच्या. आपण लगेच खूप प्रात्यक्षिकाचे कार्यक्रम सादर झाल्यानंतर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पुन्हा एकदा हा सरबेजीचा खेळ तुमच्या समोर विशेष लाड सादर करतोय. करायचा गुफामध्ये रॉकेल घेऊन त्या आदिवासी सूत्रा इतकं साधं काम नाही आहे. पुन्हा एकदा या बनाटीच्या दृश्यानंतर तुम्हाला दिसेल रुद्र घेऊन येतोय ही पेटी फटकती बनाटी, आगीच्या गोळ्याची बनाटी. बघा त्याच्या चेहऱ्यावरती जरा सुद्धा भीती नाही आहे. आणि खरंच या मावळ्यांकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की माझ्या सोळाचे मावळे देखील असेच काहीचे असतील. जरा सुद्धा मनामध्ये आणि चेहऱ्यावरती भीती नसेल आणि अगदी सहजरित्या आपले खेळ ते इथे दाखवत असतील. सह्याद्रीच्या छाता घालून गाजे काळजात राहते आमचा रक्तात वाहती राजे. तुफान गाजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जाण झोकतो तुफान मातीचा राजा मला शिव छत्रपती राजा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या छोट्या मावळ्यासाठी. खांद्यावरती उभा राहून आगीची बनाटी सहजरित्या फिरवता येत आणि हा मानाची बनाटी आम्ही त्यासाठी फिरवतोय. आणि जबरदस्तरित्या हे शिवकालीन महापराक्रमी खेळ तुमच्या समोर इथे सादर झाले. शिवकालीन मर्दानी खेळ तुमच्या समोर हे सादर झाले.
याच्यानंतर पुन्हा एकदा चैत्राली हा धाडसी खेळ तुमच्या समोर दाखवण्यासाठी येते आहे. तोंडातून रॉकेल फुंकणार आहे ती सुद्धा. इथे सादर केलेले प्रत्येक खेळ हे मुलाने सादर केले, त्याचबरोबर मुलींनी इथे सादर केले. कारण की आम्ही दरवेळी आपल्या या खेळामधून दाखवून देतो की आजच्या या काळामध्ये नव्हे, महाराजांच्या काळापासून महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आलेली आहे. म्हणून तर आमच्या मा जिजाऊ घडल्या, म्हणून तर आमच्या राणी लक्ष्मीबाई घडल्या, आणि म्हणून तर आमच्या महापराक्रमी तारा राणी घडल्या. आणि त्यांचा इतिहास वाढवत जपत आम्ही चाललो आहोत. आणि हे शिवकालीन मर्दानी खेळ आपण सर्वजण इथे जपत आहोत. पुन्हा एकदा काठी आणि पट्ट्याचं प्रात्यक्षिक तुमच्या समोर घेऊन येतोय तो आदित्य. एक एक शस्त्र ज्यावेळी वाढत जातात आपल्या हातामध्ये, त्यावेळी ते फिरवणं किती कठीण असतं, ती कला सादर करणं किती कठीण असते, हे आपल्याला पाहायला मिळेल या प्रात्यक्षिकांमधून. बटाट्याच्या टोकावरची ही काठी बॅलन्स करतोय तो आदित्य, आणि ती काठी बॅलन्स करून वरच्या पट्ट्याने पुन्हा एकदा बटाटा टाकून पुन्हा हातामध्ये काठी पकडेल. म्हणजे काय, नजर किती तीक्ष्ण असायला पाहिजे, निशाणा किती सजग आणि सहज असायला पाहिजे, याचं उदाहरण तुम्हाला इथं दाखवायचं आदित्य. या कलेसाठी म्हणून म्हणेल छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय 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 भवानी. अरे महाराजांचा इतिहास आहे असा संपदा संपणार नाही. मावळा सोनाच्या अजूनही जिवंत आहे, हा इतिहास मिटू देणार नाही. खरं तर या आत्मविश्वासाने हे सर्व मावळे सज्ज आहेत शिवकालीन मर्दानी खेळ जपायला, दाखवायला आणि पुढे घेऊन जायला. हा तुमच्या सर्वांचा उत्साह, तुमच्या चेहऱ्यांवरचं तेज आम्हाला दाखवून देतोय की हे खेळ खरंच तुम्हाला आवडत आहे. आणि जर खरंच आवडत असेल तर एकदा पुन्हा एकदा टाळ्यांचा जोरदार गर्जना होऊन जाऊन द्या, गडगडाट होऊन जाऊन द्या. टाळ्यांची गडगडाट किती जोरात होऊन जाऊन द्या तर की त्या नभालाही वाटेल अरे रे रे, चुकून आज मी गरजायच्या ऐवजी पृथ्वीवरून आकाशामध्ये पाऊस पडणार आहे की काय. एक विरुद्ध 4 लाठी काठींचा हा खेळ तुम्हाला आता पाहायला मिळेल की जर का आपण हा मर्दानी खेळ खेळायला शिकलो तर आपण किती पारंगत होऊ शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवणारा हे खेळ. 4 पुरुषांना देखील पुरून उरेल इतकी आत्मविश्वास होऊ शकते आपली माता, आपली भगिनी. आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवताना इथे गंगा विसर तालमीतले हे सर्व मावळे जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या.
सुंदररित्या खेळ दर्शवला. याच्यानंतर दोन्ही आपल्या या शिकोडी पुन्हा एकदा स्वरा आणि अवनी जोरकाठीचं प्रात्यक्षिक इथे तुमच्या समोर दाखवता येत. एक विशिष्ट पद्धतीने हा खेळ खेळला जातो, विशिष्ट पद्धतीने याचा अभ्यास केला जातो आणि त्या अभ्यासातलं प्रात्यक्षिक हे आहे. आणि ही जर प्रात्यक्षिका आपण पूर्ण केली, शिकलो तर सहज येणारे वार आपण कसे झेलू शकतो, पेलवू शकतो ते आपल्याला पाहायला मिळतात. याच्यानंतर ती चौकट तुमच्या समोर दाखवतोय तो रितेश दादा. ही चौकट फिरवणं साधी गोष्ट नाहीये. आता आपण प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी याच्यामध्ये आगीचा वापर केलाय. या चौकटीच्या चारही गोळ्यांच्या जागी खंजर लावलेले असतात आणि त्या खंजरांनी वार केला जातो. ही चौकट फिरवून युद्ध केलं जाईल त्यावेळी. चैत्राली आले तुमच्या समोर ही चौकट फिरवण्यासाठी. खरंच मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलं, आपल्यामध्ये मुलं ज्याप्रमाणे प्रत्येक प्रात्यक्षिक दाखवतात तशाच मुली देखील तितक्याच तळबेतीने हे प्रात्यक्षिक दाखवू शकतात. कारण की आमची आजची महिला तितकीच सजगता आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही तुमच्या समोर करतोय आणि हा प्रयत्न जर आवडत असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात तुमच्याकडून चैत्रालीच्या या खेळासाठी, या शिवकन्येसाठी. आता ही चौकट पुन्हा एकदा फिरवण्यासाठी तुमच्या समोर येते ती रिद्धी. खूप कठीण आहे हा खेळ, दिसतो तितका साधा नाही आहे. याला प्रचंड सरावाची गरज असते आणि या सरावातूनच ज्यावेळी आपण तरबेज होतो त्याच वेळी आपण ही कला सादर करू शकतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रिद्धीसाठी. याच्यानंतर लगेच तुमच्या समोर आष्टा तयार होते हे गोळा फिरवण्यासाठी. या बाजू जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात आशिकासाठी. यानंतर आता प्रथमेश दादा तुम्हाला फिरवताना दिसेल हीच चौकट आणि यापुढे तुम्हाला थोडासा चित्तथरारक खेळ दिसणार आहे या चौकटीचा. फेकणार आहे ही चौकट आदित्यच्या दिशेने सहज आणि बघूया तितक्यात सहज आदित्य ते दिसेलतोय का. काहीशी नजर चुकली, नजर चुकल्यावर काय होऊ शकतं हे देखील आपण पाहतोय. खूप सरावाची गरज आहे, खूप सरावाची गरज आहे. इतका सराव करून देखील आपल्यामधून या चुका जर घडत असतील तर विचार करा संपूर्ण तयार होण्यासाठी या खेळामध्ये किती सरावाची गरज लागत असेल. आणि पुन्हा एकदा रॉकेट फुंकताना तुम्हाला दिसत आहेत हे दोन्ही मावळे. खरंच खूप जबरदस्त असे खेळ आहेत आणि हे खेळ शिवकालीन खेळ आहेत याचा आम्हाला अभिमानच नाही तर माज देखील वाटतो. कारण की माझ्या छत्रपती शिवरायांनी बनवलेले हे खेळ आहेत आणि याच खेळांमधून त्यांनी घडवले होते ते गनिमी कावे आणि याच खेळांमधून जिंकले होते ते अनेक गड किल्ले आणि असेच गड किल्ल्यांचं संवर्धन आणि त्याची माहिती आपल्याला मिळावी म्हणून दुर्गवीर प्रतिष्ठानचे आपले सर्व मावळे या गड किल्ल्यांची माहितीचं जतन करत असतात. गड किल्ले जतन करत असतात. खरंच आपल्या या उजव्या बाजूला स्टेजच्या बॅक साईडला अतिशय सुंदररित्या गड किल्ल्यांचं
बांधणी इथे लहान चिमुकल्यांनी केलेली आहे, ते तुम्ही पाहावेत. सुंदर असे किल्ले त्यांनी छोटे छोटे इथे बांधलेले आहेत आणि तिथे आपण सुंदर असं प्रदर्शन देखील मांडलेले आहे की दुर्गवी प्रतिष्ठानच्या सर्व मावळ्यांनी हे दुर्ग, हे किल्ले, हे गड कसे संवर्धन करून ठेवलेत याची संपूर्ण माहिती पण आपण तिथे लावलेला आहे. तर ते सगळ्यांनी पाहावेत अशी मी विनंती करतो. आणि ही जबरदस्त अशी चौकट पुन्हा एकदा दादांच्या खांद्यावरती जाऊन मयुरेश फिरवताना आपल्याला दिसेल. जितके प्रत्येक पिकाचे प्रयोग आपण पाहत राहू तितके आपण भान विसरून नक्कीच जाऊ. सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आपण यानंतर केलेलं आहे. जे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत त्यांनी उजव्या बाजूला यायचं, स्टेजच्या उजव्या बाजूला प्रत्येक पिकाचे प्रयोग आता संपून आलेले आहेत. त्यानंतर लगेच आपण सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करतो. अत्यंत तीक्ष्ण नजरेने ह्या कला सादर कराव्या लागतात. जो कलाकार ही कला सादर करतोय, जो मावळा ही कला सादर करतोय, त्यातल्या प्रत्येक मावळ्याला याच्यामध्ये सजग राहावं लागतं. एकाग्र बुद्धीने काम करावं लागतं, त्यावेळी हे प्रात्यक्षिक पूर्ण होतं. खरंच ही मुलं इतक्या सुंदररित्या प्रात्यक्षिक सादर करतायत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या प्रात्यक्षिकासाठी. जबरदस्त अशी मानाचा मुजरा आपण म्हणू शकतो, मानाचा प्रात्यक्षिक आपण म्हणू शकतो. तुम्हाला इथे दाखवतोय सर्वच मावळ्यांसाठी. अत्यंत सुंदररित्या प्रात्यक्षिक सादर केलं मयुरेश आणि त्याच्या सहकार्यांनी. यानंतर तितक्या जबरदस्त असा सांस्कृतिक कार्यक्रम आपण इथं पाहणार आहोत. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना असेल की स्टेजच्या उजव्या बाजूला त्यांनी सरांशी संपर्क साधायचा आहे. याच्यानंतर आपण हातावरचा नारळ कसा सहजरित्या अचूकरित्या दादा इथे टिपणार आहे ते पाहणार आहोत. आणि हा श्रीफळ वाढवून आपण आजच्या या पारंपरिक खेळाचा, शिवकालीन मैदानी खेळाचा सांगता करणार आहोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या आता, जोरदार घोषणा होऊन जाऊन द्या आता. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या सर्व मावळ्यांसाठी. सर्व मावळ्यांना मी विनंती करेन की एका रांगेमध्ये पुन्हा एकदा कृपया सगळ्यांच्या ओळखीसाठी म्हणून उभे राहावेत. आज आपल्या इथे गंगावीस तालमीत ओझरे खुर्द मधील हे सर्व मावळे तुमच्या समोर शिवकालीन मर्दानी खेळ यांनी इथे सादर केले. खूप खूप आनंद होतोय मला की यांची ओळख करून देताना, कारण की हे ओझरे खुर्द म्हणजे आपल्या देवरुखातील सगळे कलाकार आहेत, देवरुखातील सगळे मावळे आहेत आणि ह्यांनी ही कला जपून ठेवली आहे. त्यामुळे एकदा मानाचा मुजरा त्यांच्यासाठी आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या मित्रांनो. खरंच खूप सुंदरशी कला पाहायला मिळालेली आहे आपल्याला इथे. आणि ही कला अशीच टिकून राहावी आणि ही कला अशीच सादर राहावी, करत राहावी याची मी विनंती मी तुम्हाला संपूर्ण जागृती परिवाराला करेन आणि या गंगावीस तालमीतल्या सर्व मावळ्यांना करेन. आणि मनापासून आभार मानेन की तुमच्या पिढ्याने पिढ्या आज 4थी पिढी त्यांची इथे घडते, ही कला सादर करते, ही कला टिकवून आहे. अजून एकदा मी विनंती करेन की सर्व लहान मुलांना आता तुम्ही जे सगळे इथे प्रात्यक्षिक पाहिले आहेत त्यातलं कुठलंही प्रात्यक्षिक आपल्या घरी जाऊन करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे, कारण की सर्व प्रात्यक्षिक ही खूप कठीण आहेत. प्रथमेश काकांनी कौतुकास्पद 1000 रुपयांची देणगी या तालमीला दिली आहे. जोरदार टाळ्या होऊन जातात त्यांच्यासाठी. आणि खरंच ना यांना म्हणतात शिवाजी महाराजांचे शिव खरे शिवभक्त. त्यांनी मला सांगितलं माझं नाव नको घेऊ, मला फक्त कौतुक म्हणून घ्यायचे. काका तुम्हाला पण माझ्याकडून मानाचा मुजरा